महाराष्ट्रामध्ये सगळ्याच पक्षांनी आपले अनेक उमेदवार जाहीर केलेले आहेत. मात्र एमआयएमने अजून आपले छत्रपती संभाजीनगर वगळता महाराष्ट्रातला एकही उमेदवार जाहीर केला नाही आणि महाराष्ट्रात नेमक्या किती जागा लढवणार हे देखील अजून स्पष्ट नाही. आणि हे सगळं आज हैदराबादमध्ये स्पष्ट होणार आहे. आपल्यासोबत इम्तियाज जलील आहेत. किती जागा महाराष्ट्रातून तुम्ही लढवणार आणि आज हैदराबादमध्ये नेमकं यावरती शिक्कामोर्तब होईल का? काय आहे की अनेक दिवसापासून आम्ही हे वाट बघत होते की कोणत्या पक्षाला कोणती सीट मिळणार आहे, त्याच्यानंतर कॅन्डिडेट्स कोण असणार आहे. आपल्याला माहीत आहे की आजपर्यंत एकनाथ शिंदे साहेबांची पूर्ण लिस्ट आलेली नाही आहे. अनेक सीट्स आता वेकंट आहे. ते एकदा खुलासा झाल्यानंतर पण आम्ही वाट बघून आम्हाला असं वाटलं की आम्ही जे आयडेंटिफाईड सीट्स केलं होतं तर त्या अनुषंगाने सगळ्या डिटेल्स आम्ही गॅदर केलेले आहे. ओबीसी साहेब त्याच्या बाबतीत निर्णय घेतील की किती सीट्सवर आम्हाला निवडणूक लढायची आहे. पण जसं मी सांगितलं होतं की आम्ही एक 6 सीट्स इनिशियली आयडेंटिफाय केले होते. आता त्याच्यापेक्षा जास्त नंबर्स पण आलेले आहे. लोकांची इच्छा आहे की साहेब इथे पण लढायचं आहे, हे परिस्थिती निर्माण झालेली आहे, इथे बंड झालेला आहे, इथे आम्हाला खूप जास्त चांगला अपॉर्च्युनिटी आहे. तर ते सगळं बघून वैसी साहेबांशी चर्चा करून आम्ही निर्णय घेऊन, असं नाही आहे की उद्याच निर्णय होणार आहे, पण नक्की आम्ही गांभीर्याने त्याच्या बाबतीत चर्चा करणार आहे. किती तुम्ही लिस्ट घेऊन जाणार आहात उमेदवाराची, इच्छुक उमेदवार? नक्की जे जे कॉन्स्टिट्युएन्सीज आम्ही आयडेंटिफाय केलेले आहे त्याची आता सध्याची परिस्थिती काय आहे, किती कोण कोण लोक उभे आहे, त्यांचं काय गणित आहे, मागच्या निवडणुकीमध्ये कुणाला किती मतं मिळाले होते, आता बदलत्या परिस्थितीमध्ये त्यांचा काय निकाल येणार आहे, ते सगळं विश्लेषण करून आम्ही ॲनालिसिस करून आम्ही ते सगळं रिपोर्ट्स ओवेसी साहेबांच्या समोर ठेवणार आहे आणि ते त्याच्या बाबतीत निर्णय घेतील. आणि दुसरं म्हणजे आम्ही ओवेसी साहेबांनी बाहेरूनहू एक एजन्सी नेमली होती. ते एजन्सी आपल्या ही सर्वे केलेला आहे की कोणत्या सीटवर कशा परिणाम होणार आहे, कोणाचा जास्त प्रभाव आहे तिथे. ते सगळं चर्चा ठरल्यानंतरच आम्ही डिक्लेअर करू की आम्ही कुठे सीट्स लढणार आहे आणि किती लढणार आहे. तुम्ही बोलताना असं सांगितलं की तुम्ही काही उमेदवारांना पाठिंबा देखील देणार आहात. हां, आम्ही हे एक निर्णय घेतलेला आहे की असं नाही आहे की राजनैतिक पक्षामध्ये मतभेद असू शकतं, पार्टीचा आयडिओलॉजिकल डिफरन्सेस असू शकतं, पण आम्हाला असं दिसू लागलेलं आहे की काही असे चांगले कॅन्डिडेट्स आहेत ते दुसऱ्या पक्षातले म्हणजे ते कोणत्याही पक्ष असू शकतं, ते कोणताही पक्ष असू शकतं. त्यांचे चांगले कॅन्डिडेट्स असले तर नक्की आम्ही त्यांना बाहेरून समर्थन देणार आहे. समजा जिथे आम्हाला असं वाटलं की आमच्या कॅन्डिडेट्सच नाही आहे आणि आमचे वोटर्स जे आहे ते संभ्रमात आहे की कुणाला मतदान करायचे आहे, तर त्याचा निर्णयही आम्ही ठरवू की या पार्टीचा हे कॅन्डिडेट चांगला आहे, तुम्ही त्याच्या बाबतीत विचार करू शकतो. भाजपच्या पक्षाला पण तुम्ही आता मी काय सांगितलेले आहे ते कोणत्याही पक्षाचा असू शकतं. मी आता त्याच्या बाबतीत हे आम्ही फायनल केलेलं नाही आहे. आमच्या नजरेत 1-2 असे कॅन्डिडेट्स आलेले आहे, ते वेगळ्या पक्षातले आहे आणि ते पक्ष आम्हाला मानत नाही, आम्हाला त्यांना जवळ करायचं नाही आहे, पण आम्हाला माहीत आहे की हे एक चांगलं कॅन्डिडेट आहे. कॅन्डिडेट आता तुम्हाला 1-2 दिवसानंतर कळेल, कारण की माझी इच्छा आहे की चांगल्या लोकांनी लोकसभेमध्ये जायला पाहिजे आणि ते काही कारणाने ते जिंकू शकले नाही तर आम्हालाही वाईट वाटेल त्याचा, की म्हणजे एक शिकलेला माणूस आहे, चांगला माणूस आहे, प्रतिमा चांगली आहे, तर ते वेगळ्या पार्टीमध्ये असू शकतं. आम्हाला लोकशाहीला भक्कम करायचं आहे, मजबूत करायचं आहे, म्हणून आम्ही याच्या बाबतीत विचार करत आहे. असा निर्णय झालेला आहे नाही आहे, पण मी ओवेसी साहेबांना हे पटवून देणार आहे की साहेब आपल्याला हे असं करायलाच पाहिजे. म्हणजे एक जे आमच्यावर टॅग पण लागलेला आहे ना की फक्त हे मुसलमानांच्या पार्टी, तेही आम्हाला पुसून टाकायचं आहे की जे चांगलं असेल, कोणत्याही जातीचा, धर्माचा, कोणत्याही पक्षाचा असेल, आम्ही त्याला मदत करणार आहे. बरं, प्रकाश आंबेडकरांनी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की 2 तारखेला भाजपा विरोधाची एक आघाडी आम्ही तयार करणार आहोत. काय हे मला असं वाटतं की बाळासाहेब खूप टाईम घेतलेले आहे, म्हणजे वाया घातलेले आहे ते जे MBAच्या मागे ते जे लागले होते. आम्हाला पहिल्या दिवशीपासून हे माहीत होतं की MBAचा कोणताही पक्ष त्यांना जवळ करणार नाही आहे, पण त्यांची अपेक्षा होती की नाही आम्हाला देतील ते इतकं सीट्स देतील. आता ते
ज्या प्रकारे ते एक नवीन समीकरण तयार करण्याच्या बाबतीत बोलत आहे, आम्ही तर सुरुवातीपासून हे बोललेलं आहे की 2019ला जेव्हा वंचित बहुजन आघाडी आणि MIMच्या गठबंधन झालं होतं, तर अनेक मोठे नेते या राज्यातले ते बाळासाहेबांच्या द्वारावर उभे होते. ते दारावर उभे राहून बाळासाहेबांना विनंती करत होते की आम्हाला तुमच्या पार्टीतून तिकीट पाहिजे करके. अशी परिस्थिती का आलेली आहे की हे सगळे लोक आपल्याकडून दूर गेलेले आहे. आताही टाईम गेलेला नाही आहे. MIM आणि वंचित हे नॅचरल अलायन्स आहे. आम्ही अनेकदा हे सांगितलेलं आहे की नॅचरल अलायन्स कोणाचा होऊ शकतं, तर VBA आणि MIMचा होऊ शकतं. मागे काय झालं काय नाही ते वेगळी गोष्ट आहे. आता काँग्रेसनेही त्यांना काही जास्त प्रतिसाद दिला नाही, पण बाळासाहेबांनी स्वतःहून सांगितलं ना की तुम्ही 7 सीट्स मला दाखवा कोणते आहे, मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. मग तुम्ही सगळ्यांना मदत करायला तयार आहे, तर MIM पक्षाकडून अशी का चूक झालेली आहे की त्यांना असं वाटतं की नाही MIMला मी साथ घेणारच नाही आहे. तरीसुद्धा हे त्यांचा निर्णय आहे, त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, आम्ही त्याचा आदर करू. पण मला असं वाटतं की एक खूप सुवर्ण संधी होती या राज्यामध्ये एक सुवर्ण संधी होती. बाळासाहेबांच्या बाबतीत मी बोललेलो आहे की ते या राज्यामध्ये इधर किंग झाले असते किंवा किंग मेकर झाले असते. पण ते असं मला असं वाटतं की मेकर होण्यासाठी आपल्यासोबत पुन्हा यावं. नक्की आज जे बदललेली परिस्थिती आहे कृष्णा, आपल्यालाही माहीत आहे की शिवसेना ज्या प्रकारे फुटलेली आहे, राष्ट्रवादी ज्या प्रकारे फुटलेली आहे, काँग्रेसच्या काय हाल झालेला आहे, हे सगळं बघून लोकही इतकं त्रस्त झालेले आहे की कोणावर विश्वासही राहिलेला नाही आहे की या पक्षामध्ये कोणत्या नेत्यावर विश्वास ठेवू. आम्ही मत त्यांना देतो, दुसऱ्या दिवशी तर दुसऱ्या पार्टीमध्ये जाऊन बसतो. तर लोकांचा विश्वास आणि लोकांना एक पर्याय पाहिजे, आणि ते पर्याय मला असं वाटलं होतं की MIM आणि वंचित बहुजन आघाडी आणि दुसरे जे पक्ष आहे ज्यांना डावलण्यात आलेले आहे, ते सगळ्यांना घेऊन आपण एक मोठी ताकद उभी केली असती. पण याचा निर्णय जे आहे आम्ही त्यांच्यावर सोडलेले आहे. MIM कडून दरवाजे खुले आहेत. आमचे दरवाजे खिडक्या सगळं काही उघडं आहे. त्यांनी यावं. हां, मग काय आहे की बोलवावं. त्यांनी बोलावं तर नक्की ओवैसी साहेब जातील, त्यांना भेटतील, बोलतील, त्याच्या बाबतीतच नाही. पण आम्हाला असं वाटतंय की सुवर्ण संधी आपल्या समोर आलेली आहे आणि ते सुवर्ण संधीचा आपण फायदा घेत नाही आहे. हे मला वाटतं की कुठेतरी एक दुर्दैवच म्हणावं लागेल. ठीक आहे. एक शेवटचा प्रश्न. चंद्रकांत खैरे आज मातोश्रीवरती गेले होते, त्यांनी भेट घेतली आणि त्यांनी तिथून माध्यमांना सांगितलं की आता इम्तियाज जलील संपले. नाही, ते 2019लाच तसंच म्हटले होते उसके अंदर. ते म्हणजे संपले ते शब्द वापरले, हे मला वाटतं की हे चुकीचे शब्द वापरले. नाही तर ते इम्तियाज जलीलला तर किरकोळ आहे, ते किरकोळ आहे, त्याला काही ते कोणी नाही त्याच्यासोबत आहे उसके अंदर. तर संपले तर 2019मध्येही ते तसंच म्हटले होते. हे इम्तियाज जलीलला काय कोणी विचारत नाही त्याला उसके अंदर, ते किरकोळ आहे माझ्यासमोर उसके अंदर. तर आता तुम्ही खैरेंची मिमिक्री करताय? नाही, मी मिमिक्री करत नाही. ते माझे मित्र आहे, ते चांगले मित्र आहे माझे, आणि मी त्यांना हे सांगणार आहे की साहेब, एज झाल्यानंतर राजनीतीमध्ये आहे तुम्ही तुमच्या वयाचा आदर करतो, मी तुमच्या पोझिशनचा आदर करतो. तुम्ही माझ्या जिल्ह्याचे 4 वेळा खासदार होते. यावेळीची निवडणूक आपण फक्त मुद्द्यावर लढू. आपण जाती धर्म हे किरकोळ ते किरकोळ हे लोक ठरवतील की कोण किरकोळ आहे, कोण संपणार आहे, कोणाला कोण संपवणार आहे, हे लोक ठरवतील. लोकशाही मार्गाने तसंच व्हायला पाहिजे. आता मी आहे, माझ्या पक्षांनी मला हे संधी दिलेली आहे आणि आपण मोठे आहे, तर सगळ्यांना म्हणजे थोडासा आदराने आपण बोललं तर मला वाटतं की चांगलं होईल. धन्यवाद. हे होते इम्तियाज जलील आणि त्यांनी एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे, ते म्हणजे वंचित बहुजन आघाडीसाठी आमच्या खिडक्या दरवाजे सगळे उघडे आहेत. त्यांनी बोलवलं तर आम्ही सुद्धा त्यांच्याकडे जाऊ, ओवैसी साहेब त्यांच्याकडे जातील. या सुवर्ण संधीचा फायदा घेण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. त्याशिवाय आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील इतर पक्षांच्या नेत्यांना ते पाठिंबा देणार आहेत. उमेदवार जो चांगला आहे तो, आत्तापर्यंत हे MIMनं कधीही केलेलं नव्हतं, मात्र हे पाऊल आता MIM उचलणार आहे. मात्र त्यात भाजपाचे नेते असतील का हे पाहणं महत्त्वाचं आहे. असं असलं तरी वंचित बहुजन आघाडी या सगळ्या इम्तियाज जलील यांच्या आवाहनानंतर काय प्रतिसाद देते हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.